मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मोठ्या बातमीचं मोठं विश्लेषण आज बघा मित्रहो. आणि हे विश्लेषण बघण्यासाठी आज कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ बघा. कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मंडळी, 500 कोटींचं भव्य हॉस्पिटल कुणाचं आहे? महाराष्ट्रात मोठमोठ्या अशा किती कंपन्या कुणाच्या आहेत आणि कशाच्या भरवशावर त्या कंपन्या उभ्या केल्या आहेत ते बघा. आणि ते सोयीस्करपणे कुणाच्या नावावर करण्यात आलं आहे, ही सर्व संपत्ती कुणाच्या नावावर करण्यात आली आहे ते आवर्जून ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा. मतदारांनो कान उघडा. सामान्य नागरिकांनो, शेतकऱ्यांनो, शेतमजुरांनो, बेरोजगारांनो, तुम्ही फक्त दिवस रात्र कष्ट करण्यासाठीच फक्त जन्म घेतला आहे का? हा प्रश्न उभा आहे. तुमच्या नशिबात आराम नाही, तुमच्या नशिबात तुमचे अधिकार नाही. शेतकऱ्यांचं तर दळभद्री जीवन 5वीला पुजलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला, जगाला ठाऊक झालं आहे. कारण तुम्ही आता सुशिक्षित नागरिक नाही, तर तुम्ही या महाराष्ट्राचे, या देशाचे सुशिक्षित गुलाम झाले आहात. त्यालाही कारण कोण आहेत तेही बघा. तुमचा फक्त वापर केला जातो आहे. कशासाठी? तर फक्त मतदानासाठी. तुमची असलेली गरज देखील आता संपणार आहे. त्याचा पहिला डेमो गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सोबतच महायुती सरकारने दिला आहे. आणि नुकतंच बिहार इलेक्शनमध्ये काय घडलं, कशा प्रकारे मतचोरी झाली, कशा प्रकारे सरकार आलं ते देखील तुम्हाला ठाऊक आहे. आज पुन्हा ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का लागेल. एवढंच नाही तर तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल, हे लक्षात घ्या. कारण बातमी पुन्हा तीच आहे. ज्यांना तुम्ही फक्त अजित नाही तर अजित दादा म्हणता, ही बातमी पुन्हा त्यांचीच आहे. मंडळी, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशा प्रकारे पवार कुटुंबाचे वाभाडे निघताना तुमचं मन खिन्न होईल, तुम्ही समर्थक असाल तर. पण महाराष्ट्र लयाला जातो आहे, या देशाची वाट लागते आहे, त्यासाठी देखील तुमचं मन दुःखी होईल, लक्षात घ्या. मागील काही दिवसांपासून आपण अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पुण्यातील जमीन घोटाळा ऐकला असेल. परंतु लोकांच्या बेकायदेशीर जमीन व्यवहाराच्या निमित्ताने चक्क आता बापालाच घोडे लागले आहेत, हे लक्षात घ्या. अजित पवारांची एकूण संपत्ती किती आहे हे तर तुम्हाला अर्धवट माहिती असेल मंडळी. पण आज लाटलेल्या जमिनी आणि आपल्या नातेवाईकांच्या नावाने किती कारखाने अजित पवारांनी केले आहेत, किती कंपन्या अजित पवारांच्या महाराष्ट्रात आहेत, तो आकडा ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. मंडळी, स्वतःची कागदोपत्री असलेली 100 एकर जमीन आपल्याला माहीत असेल. मंडळी, एवढंच नाही तर काटेवाडी या छोट्याशा गावापासून व्हाया बारामती, व्हाया पुणे मार्गे आपण मुंबईला पोहोचलात तर आलिशान बंगल्यांची तुम्हाला रांग दिसेल. असे बंगले तुम्ही स्वप्नात देखील पाहिले नसतील. हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. साखर कारखान्यांची यादी माझ्या मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितली असेलच मंडळी. काल परवा झी 24 तास या वाहिनीवर कमलेश सुतार यांनी घेतलेल्या अंजली दमाने यांच्या मुलाखतीतून काय काय गौप्यस्फोट पुढे आले ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. जे महाराष्ट्राने ऐकलं ते अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे. अजित पवारांनी स्वतः उभ्या केलेल्या 1-2 नव्हे तर एकूण 59 कंपन्या महाराष्ट्रात आहेत मंडळी. एवढंच नाही तर चक्क 500 कोटींचं 500 बेडचं भव्य हॉस्पिटल PPP तत्वावर नातेवाईकांच्या नावाने करण्यात आलं आहे मुंबई इथलं. आणखी भारतातील किती कंपन्यांमध्ये शेअर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक पवारांची असेल हे सध्या तरी स्पष्ट सांगता येणार नाही. पण ते देखील सर्व काहीच दिवसात मंडळी आपल्या सर्वांच्या पुढे येईल. जर तुम्ही ChatGPTचा वापर केला तर तुम्हाला कंपन्यांची नावं दिसतील, पण कंपन्यांचे मालक कोण आहेत ते दिसणार नाही कदाचित. अजित पवार मालक आहेत हे कुठेही तुम्हाला कागदोपत्री दिसणार नाही. कारण मंडळी म्हणतात ना, हुशारी त्याची मुसाफिरी. हे लोक भाषण देताना तुम्हाला अगदी साधे वाटत असतील. जेव्हा मत मागायला दारोदार हिंडतात, आपल्या दारावर येतात, तेव्हा जेवढे हे लोक आपले वाटतात, जिव्हाळ्याचे वाटतात, ते केवळ यांच्यावर असलेली आपली अंधश्रद्धा असते मंडळी.
हे आज आवर्जून लक्षात घ्या. अजित पवारांनी जेवढ्या 59 कंपन्या महाराष्ट्रात निर्माण केल्या आहेत त्या सर्व कंपन्यांचे कागदोपत्री मालक किंवा संचालक हे अजित पवार नाहीत. ती वेगवेगळी नावं आहेत. त्यात कुणी त्यांचा मामे भाऊ तर कुणी आते भाऊ, कुठे साळा तर कुठे जावई आहेत मंडळी. आपल्याच नातेवाईकांच्या नावावर, आपल्याच रिश्तेदारांच्या नातेवाईकांच्या नावावर ही अरबो रुपयांची संपत्ती आहे मंडळी. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी कंपनी उभी करायची म्हणजे तुम्हाला ठाऊक असेल अनेक प्रकारे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय विभागाची परवानगी हवी असते. आपण साधं दुकान छोटं उभं केलं तर आपल्याला किती परवानग्या घ्याव्या लागते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. भूखंडासाठी जेव्हा तपास मोहीम असते अशा कंपन्यांसाठी तेव्हा सरकारी किंवा वन विभागाच्या जमिनी हे लोक घेतात, आपल्या ताब्यात ठेवतात. या सर्व कारभारात वैयक्तिक जमिनी फार कमी असतात हे लक्षात घ्या. कारण सरकारी जमिनी ताब्यात घेणे या लोकांना फार सोपं होत असतं. ते का तर सत्तेत असल्यामुळे. कंपनी उभी करायची म्हटलं की 1-2 एकराचा हिशोब नसतो मंडळी. एका कंपनीसाठी कमीत कमी 10 एकराचे वरच जमिनी हव्या असतात, हे तुम्हालाही ठाऊक आहे. आणि त्या जमिनी या सरकारी जमिनीच असतात. कारण व्यक्तिगत जमिनी यांनी घेतल्या तर त्याचा बोबाटा होतो, त्याचा गवगवा होतो किंवा ती बदनामी होते किंवा कोणी ओरडतात, त्यामुळे माहीत होतं. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक टर्मला त्यांना ही उलथापालथ करण्यासाठी, हा सगळा साठालोटा घोटाळा करण्यासाठी त्यांना सत्ता हवी असते. कारण पूर्वी केलेले अनेक घोटाळे, अनेक उलथापालथी निस्तारण्यासाठी यांचं सत्ताधारी पक्षासोबत असणं फार गरजेचं असतं. हे तुमच्या आमच्यासाठी नाही, त्यांच्या स्वतःच्या कामासाठी. आणि म्हणूनच अजित पवार आता आपल्या पक्षाची विचारधारा धाब्यावर बसवून महायुती सरकारमध्ये गेले आहेत का, याचं उत्तर तुम्हाला ठाऊक आहे मंडळी. यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठीच ही मंडळी 5-5 वर्ष काम करत असतील तर तुमच्या आमच्या प्रश्नांकडे, आमच्या समस्येकडे, आमच्या अडचणींकडे, सामान्य जनतेच्या समस्येकडे हे लोक केव्हा लक्ष देतील. कारण शेवटी दिवस रात्र धावले तरी वेळ फक्त 24 तासाचाच असतो मंडळी. 24च तास. 59 कंपन्या नातेवाईकांच्या नावे असल्या तरी यांचे सर्वेसर्वा हे अजित पवार किंवा त्यांचं कुटुंबच असेल हे काही न समजण्यासारखं नाही. तुम्ही त्यांच्या पक्षाचे समर्थक असले आणि नसले तरी हरकत नाही. अशा बातम्यांची तुम्हाला चीड जरी आली तरी हरकत नाही. कारण या ठिकाणी सर्वांनाच मूर्खात काढून त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या हितासाठी तुमचा नेता दिवस रात्र धावतो हे लक्षात घ्या. तुमच्यासाठी नव्हे. अंधश्रद्धा मनातून काढून टाका. पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यामुळे स्वतः अजित पवार मात्र आता अडचणीत सापडले आहेत. आणि त्यामुळेच अजित पवारांची आता दिल्ली वारी सुरू झाली आहे. जसे शिंदे वारंवार दिल्लीला जायचे तसं आता अजितदादा जायला लागले आहेत. अजित पवारांनी चक्क आता दिल्ली दरबार गाठला आहे. बचाव मालिक हमें बचाव. या संकटातून बाहेर पडण्यासाठी अमित शहा काहीतरी करतील आपल्यासाठी, अशी त्यांना अपेक्षा आहे. मंडळी, यापूर्वी 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा, तथाकथित सिंचन घोटाळा हा काही सामान्य नागरिकांनी किंवा अंजली दमानिया यांनी पुढे आणला नव्हता. तर स्वतः नरेंद्र मोदी, तुम्ही त्यांची भाषणं ऐकली असेल, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर भाषणांमधून, प्रचार सभांमधून हा गौप्यस्फोट केला होता. हे महाराष्ट्र विसरला नाही. आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर मग अजित पवारांना ब्लॅकमेल करण्यात आलं तेही तुम्हाला ठाऊक आहे. आणि मग अजितदादांना देवेंद्र फडणवीस यांच्या मागे, यांच्या मनाप्रमाणे महायुती सरकारमध्ये नाईलाजाने आपल्या काकांना सोडून जावं लागलं, हेही महाराष्ट्र विसरला नाही. हे महाराष्ट्रातील तर अगदी लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच ठाऊक आहे मंडळी. छोट्या लेकराला विचारलं तोही सांगेल. त्यामुळे अंजली दमानिया यांनी या तथाकथित सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा वर काढली आहे. ती पानं उघडली आहेत. अंजली दमानिया ही फाईल घेऊन कोर्टात जाणार असल्याचं समजल्याबरोबर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठली. परंतु मंडळी म्हणतात ना, प्रत्येकाच्या मलाई मेजवानीची एक सुनिश्चित वेळ असते, ठरलेला काळ असतो तो. अंजली दमानिया कोर्टात जातील आणि लागलीच अजित पवारांच्या केसवर सुनावणी वगैरे होऊन अजित पवारांना कारागृहात जावं लागेल, त्यांना शिक्षा होईल, असंही अजिबात नाही, हे लक्षात घ्या. कारण सत्तेची ताकद हल्ली त्यांच्यासोबत आहे, हल्ली तरी आहे.
पण पुढे काय होईल ते पुढे ऐका. यामधली एक महत्वाची गोष्ट आधी समजून घ्या. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही त्यांना विरोधी पक्ष नको आहे, ही वक्तव्य भाजपाच्या नेत्यांची तुम्ही ऐकली असेल. आणि हे स्वतः अमित शहा यांनीच जाहीर भाषणात सांगितलं होतं, आपल्या महाराष्ट्रात येऊनच सांगितलं होतं की 2029 में सिर्फ भाजपा रहेगी पूरे इंडिया में, हिंदुस्तान में. 2029 मध्ये या महाराष्ट्रात, या देशात फक्त एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. मग राष्ट्रवादी हे नाव कायमचं संपवून, राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाला कायमचं कुलूप ठोकून अजित पवार भारतीय जनता पार्टीचे गुलाम होतील का? तर होय. आणि तरच त्यांची या खटल्यातून सुटका होईल मंडळी. अन्यथा अजित पवार यांची रवानगी कारागृहात केली जाईल हे निश्चित आहे. पुन्हा चक्की पिसिंगवाला नारा तुम्हाला तुमच्या आठवणीत राहील मंडळी. त्यामुळे सर्व काही अंजली दमानियांमुळेच होईल असं स्वतः अंजली दमानिया देखील सांगत नाही आहे. त्या म्हणतायत की त्यांचे मित्र सगळे सत्तेत बसले आहेत, त्यामुळे मी काहीही केलं तरी काही होणार नाही. मंडळी, हा एक भाग झाला. परंतु या अशा भ्रष्टाचारात लिप्त फक्त एकटे अजित पवार आहेत का? नाही. महाराष्ट्रातील अनेक नेते, आमदार, खासदार, मंत्री या गैरव्यवहारात आहेत, भूखंडांच्या घोटाळ्यात आहेत. मंडळी, एक एक करून सर्वांच्या फायली हळूहळू बाहेर येतीलच. परंतु यापुढे या सर्व ऑपरेशनमध्ये मुख्य भूमिका ही सामान्य नागरिकांची देखील असली पाहिजे, हे विसरून चालणार नाही. कारण हा महाराष्ट्र किंवा हा सुजलाम सुफलाम भारत देश, हिंदुस्तान, इंडिया अशा प्रकारे जर चालेल मंडळी, तर येणाऱ्या तुमच्या पिढीचं भविष्य अतिशय धोक्यात येईल, हे आवर्जून लक्षात घ्या आज. त्यामुळे अलीकडे अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे डोळे आता उघडले आहेत. इव्हन भारतीय जनता पक्षाचे जे देखील जुने जाणते कार्यकर्ते आहेत तेही हेच बोलतात. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिहारप्रमाणे निवडणुकीचा निकाल लागेल, हे लक्षात घ्या. त्यानंतर कार्यकर्ते आणि समर्थक वगैरे या मंडळींची आवश्यकता देखील यांना उरणार नाही, हे मी स्पेशली अंधभक्तांना सांगतोय. असं अनेक राजकीय विश्लेषकांचं देखील मत आहे. आणि आपण देखील जे हल्ली चाललं आहे ते समजू शकता. त्यामुळे तुम्हाला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी. अंधभक्तांसोबत अंधभक्त देखील सुटणार नाहीत, लक्षात घ्या. या संकटातून सर्वांवरती तो काळ, ती वेळ येणार आहे. तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. मंडळी, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा, नक्की व्यक्त व्हा मंडळी. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.